राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी शहर भाजप कार्यालय येथे भाजपचा 46वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्षाची स्थापना केली तेव्हा कधीच वाटले नव्हते की आपण सत्तेत येऊ। अटलजी यांनी बंड पुकारले आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जो पक्ष उभा केला तो आज जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे। आता तर कोट्यवधी लोकांनी भाजपला स्वीकारले आहे। जो संकल्प अटल बिहारी वाजपेयी यांनी केला होता तो पुढे नेण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे। वाजपेयी यांनी रोपटे लावले होते, त्याचा आज वटवृक्ष झाल्याचं त्यांनी सांगितलं। खरं तर 6 एप्रिल 1980 मला जेव्हा अटलजींनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली तेव्हा कधीच वाटत नव्हतं आपण सर्व सत्तेमध्ये येऊ। तेव्हा तर फक्त मतीधुंद झालेला, डायनासोर झालेला काँग्रेस पक्ष आणि डायनासोरासारखी, भस्मासुरासारखी जी सरकार होती आणि अमर्याद सरकार स्वातंत्र्यानंतर 1980 पर्यंत एक साईड त्या ठिकाणी देश काँग्रेस पार्टीने चालवला। अशा वेळी अशा डायनासोरासारख्या सत्तेच्या विरुद्ध प्रभावी विरोधी पक्ष असावा। प्रभावी विरोधी पक्ष हा संविधानाने आपण या सत्तेच्या मतिभुंद झालेल्या या सत्तेच्या विरुद्ध आपण लढाई लढू शकतो ही भूमिका आणि यामध्ये अंत्योदयाचा विचार करून माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनी दीनदयाल उपाध्यायांचा अंत्योदयाचा संकल्प, दीनदयाल उपाध्यायजींनी मांडलेला अंत्योदय, श्यामाप्रसाद मुखर्जींनी मांडलेला संघर्ष आणि सध्या अटल बिहारी वाजपेयीजींनी हा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान, पंडित दीनदयाल उपाध्यायचे विचार आणि हे सर्व घेऊन जेव्हा अटलजी निघाले तर खऱ्या अर्थाने आज संपूर्ण अटलजीच्या एकंदरीत या विद्यारोपणानंतर आज जी देशामध्ये परिस्थिती निर्माण झाली ती खऱ्या अर्थाने मग आपल्याला कालांतराने अनेक स्थित्यंतर झाले, अनेक त्या ठिकाणी ॲडिशन होत गेले आणि बघा अटलजींनी तर फक्त काँग्रेसच्या सत्तेच्या विरुद्ध बंड पुकारण्याकरता आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या रक्षणाकरता जो पक्ष उभा केला होता, आज तो पक्ष 140 कोटी भारतीयांमधला जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून काम करतो आहे आणि या पक्षाचा संकल्प आपल्याकरता आता पुढे आहे की आपण सर्वांनी जो संकल्प अटलजींनी केला होता तो संकल्प पुरवण्याची जबाबदारी आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतली आहे। माननीय अटलजींनी रोपटं लावलं, आज वटवृक्ष झालं, पण या वटवृक्षाला पुढे नेऊन एक मोठा हेतू माननीय मोदीजींनी तयार केलेला आहे। तो 2047चा विकसित भारताचा आहे। 2047चा विकसित भारत केवळ एवढ्या करतात नाही की आपल्याला अमर्याद सत्ता पाहिजे आहे, तो विचाराचा आहे, तो संस्काराचा आहे, तो या जगातला सर्वोत्तम भारत करताना पुढच्या येणाऱ्या हजारो पिढ्या याचं बीजारोपण 2047च्या विकसित भारतामध्ये होणार आहे।